ठीक आहे, स्क्रीन शेअर करतोय मी. ओके, कुठपर्यंत होतं आपल्याला? आपण काय काय बघितलेलं आहे कालपर्यंत? गेटचे ब्रांचेस बघितले, मर्ज कॉम्प्लीट आणि स्टॅशिंग बघून गेट संपवणार. ओके, सो आपण ब्रांचिंग स्ट्रॅटेजी बघितलेली आहे. ब्रांचिंग कशा पद्धतीने असेल ते बघितलेलं आहे. ठीक आहे, तर काय राहिलं होतं, आपण अजूनही आपली ब्रांच इकडे पुश केलेली नाही आहे, तर ते पुश करू आपण. ठीक आहे, तर आपली ब्रांच इथे काय दिसतंय? मास्टर दिसतंय फक्त. आपण अजूनही ब्रांच पुश केली आहे का? नाही. सो ती ब्रांच जे आपण आता काम करत आहोत कोणत्या ब्रांचमध्ये? फीचर ब्रांचमध्ये, F4. ओके, तर त्याआधी आपण काय करायचं, आपण टेस्टिंग करून बघितलं आहे, मर्ज करून बघितलेलं आहे. मर्ज कसं होणार ते समजलं. ठीक आहे, सो एक सिंपलची आणखी एक फाईल क्रिएट करू आणि त्याला आपण कमिट केल्यानंतर पुश करून टाकू. कुठे? गिटहबमध्ये. सो सिंपल एक फाईल क्रिएट करू आपण. गेट नाही, TOUCH टच एम्प्टी फाईल असेल तर चालतं. फाईल 5. ओके, फाईल 5 आहे, ओपन झाली. सॉरी, मास्टरमध्येच क्रिएट झाली. गेट स्टेटस F5, git restore. ठीक आहे, इथून RM आहे पण F5 ला डिलीट करून टाकू आपण. ls F5 नाही आहे. आता आपण जाणार कुठे? फीचर्समध्ये. कसं जातो? गेट चेक आउट FEATURE फीचर्स, एंटर. तर F5 मध्ये आलोय आपण. ls इथे काय दिसतंय? 4 फाइल्स ज्या अवेलेबल आहेत. TOUCH टच F5 एंटर. एक नवीन फाईल आपण इथे क्रिएट केली आहे F5 नावाने. गिट ॲड करा. ॲड झाली आहे. गिट कमिट -m. ओके, फाईल 5 ॲडेड. आणि जेव्हा पण हा मेसेज देताय तुम्ही, हा मेसेज व्हॅलिड मेसेज असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लिटरली ते समजायला हवं की हा यासाठी मी हा कमिट केलेला होता. ठीक आहे, तर बेटर आयडेंटिफिकेशनसाठी जेव्हा हा मेसेज तुम्ही लिहिताय तर प्रॉपरली तिथे मेन्शन करा की तुम्ही ॲक्च्युली काय केलं आहे. जसं मी आता फाईल 5 ॲड केली आहे तर मी तेच लिहितोय, जेणेकरून समोर जाऊन मला हे कळायला पाहिजे. सो फाईल 5 नाव ॲडेड. ठीक आहे, देन आता आपलं काम काय आहे? गेट पुश ओरिजिन आणि FEATURE फीचर्स. आता इकडे फीचर आहे का? इकडे फीचर आहे का? नाही आहे. तर आता फीचर ब्रांच ही क्रिएट व्हायला पाहिजे. सी, न्यू ब्रांच, फीचर ब्रांच ही क्रिएट झालेली दिसतीये. इथे बोलतोय तो. तर आता इकडे आपण येणार आणि इथे आता मास्टरच दिसतंय. आपण सिम्पली काय करणार? सी, याने डिटेक्ट पण केलेलं आहे. फीचर हॅड रिसेंट पुश्ड 4 सेकंड्स. तर आपण सिम्पली याला रिफ्रेश करू. इथे आपल्याला दिसायला येणार फीचर आणि हा मेसेज देतोय की आताच तुम्ही रिसेंट पुश केलेला आहे, एक नवीन ब्रांच आलेली आहे. इथे बघा तुम्हाला F2 F3 दिसतंय. मास्टर ब्रांच अजूनही आपण पुश केलेली नाही आहे. तर इथे F4 आलंय का? बघा, F4 नाही आहे, कारण ते पण आपल्याला पुश करावे लागेल. ठीक आहे, तर F4 ला पण आपण पुश करू शकतो इथनं. ठीक आहे, पुश ते तुम्हाला नंतर समजून जाईल. इथून कम्पेअर आणि पुल रिक्वेस्ट हे दिसतंय इथे. मास्टर ब्रांच, फीचर ब्रांच मध्ये पण चेक करा. फीचर ब्रांच मध्ये काय काय अवेलेबल आहे? F4 आणि F5 अवेलेबल आहे, दिसतंय इथे. तर यामध्ये आता आपल्याला करायचं काय? तर जो डेटा आपण फीचर ब्रांच मध्ये आहे, हा डेटा आपल्याला कुठे करायचा आहे? मास्टर ब्रांच मध्ये ऍड. आता आपण मर्ज बघितलं CLI मोडने कसं करायचं, काल बघितलं ना मर्ज. हे बघा करून दाखवलं होतं मी काल.
तर हे CLI मोडनं झालं. आता इथे कसं करायचं, जर तुम्ही CLI यूज करत नाही आहे आणि ग्राफिकली तुम्हाला करायचं असेल काम, तर कसं करणार मर्ज. तर इथे आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर हे कम्पेअर करावं लागेल आणि पुल रिक्वेस्ट रेज करावी लागेल. ओके, कसं करणार, आता लेट्स कन्सिडर करा हा मास्टर, तर तुमचा मास्टर आहे, फीचर ब्रांच तुम्ही क्रिएट केलाय, फीचर्स मध्ये तुमचं सगळं सक्सेसफुल आहे. देन तुम्ही काय करताय, या ब्रांच मधला डेटा मास्टर ब्रांच मध्ये ऍड करा असे रिक्वेस्ट टाकणार. तर कम्पेअर करा आणि पुल रिक्वेस्ट जनरेट करा. आता इथे बघा काय देतोय, ओपन अ पुल रिक्वेस्ट, क्रिएट अ न्यू पुल रिक्वेस्ट बाय कम्पेअरिंग चेंजेस अक्रॉस 2 ब्रांचेस. सी, कोणत्या ब्रांचेस मध्ये आपण चेंज करणार आहोत ते इथे आपल्याला सांगायचं आहे. इफ यू नीड टू यू कॅन ऑल्सो कम्पेअर अक्रॉस फोक्स म्हणजे जे मी तुम्हाला काल सांगितलं फोक करू शकतो ते. अंडरस्टूड, ठीक आहे. आता इथे बघा कोणत्या ब्रांच मधून कुठे व्हायला पाहिजे, कम्पेअर ब्रांच मधून एरो कुठे दाखवतोय, बेस ब्रांच मध्ये, मास्टर ब्रांच मध्ये. ठीक आहे. हा, इथे तुम्हाला सिलेक्शन ऑप्शन पण येईल, सिलेक्शन ऑप्शन पण येणार की कोणती ब्रांच कुठे मर्ज करायची आहे ते तुम्ही डिसाईड करा. अंडरस्टूड, ठीक आहे. बट आपलं इथे जे त्याने कॅप्चर केलंय ते व्यवस्थित केलेलं आहे. सो ऍड अ टायटल फीचर डाटा ऍडेड असं काहीतरी करू शकतो आपण. डेटा मर्ज टू मास्टर असं लिहू. ओके, क्लिअर आहे का कंटेंट. तुम्हाला काही डिस्क्रिप्शन द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन देऊ शकता. क्रिएट अ पुल रिक्वेस्ट केल्यानंतर डायरेक्टली केली जाईल कोणती फाईल, कोणती रिक्वेस्ट, पुल रिक्वेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट खाली बघा काय काय होणार आहे त्यामध्ये, तर 2 कमिट्स आहे, 3 फाईल चेंजेस आहे, 1 कॉन्ट्रीब्युटर म्हणजेच मी. तर कोणती फाईल आहे, F5 ऍडेड आहे, F4 फ्रॉम फीचर्स ही एक कमिट आहे. या 2 कमिट मध्ये झालेले चेंजेस कुठे ऍड होणार, मेन मध्ये. आता चेंजेस कोणते कोणते आहेत तर इथे दिसेल तुम्हाला, F4 F5 ऍड आहे, F1 मध्ये हा डेटा ऍडेड आहे. 3 चेंजेस आहेत. तर हे सगळे चेंजेस कुठे ऍड होणार, मास्टर मध्ये ऍड होणार. तर चला रिक्वेस्ट पुल रेज रिक्वेस्ट करू आपण. क्रिएट अ पुल रिक्वेस्ट. आता रिक्वेस्ट रेज झालेली आहे. ठीक आहे. आता हा जो आहे आपला स्वतःचा अकाउंट आहे, तर इथे कोणीही आपल्या वरच्या लेवलवर नाही आहे. जो ज्याला आपण हे रिक्वेस्ट पाठवणार तो आपला कोडला व्हॅलिडेट करणार आणि देन मर्ज करणार. इथे आपण आपले बॉस आहोत ना, तर इथे रिक्वेस्ट ही आपल्यालाच येणार. ओके, ही रिक्वेस्ट कोणाला आली आहे, मला स्वतःला आली आहे. ठीक आहे. नाही तर काय होईल, नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुमच्या ऑर्गनायझेशन लेवलवर तुम्ही काम करणार तिथे तुम्हाला सजेशन ऑप्शन येईल की सिलेक्ट अ रिव्ह्यूअर. काय ना, सिलेक्ट अ रिव्ह्यूअर. मग तिथे तुम्ही तुमच्या डेव्हलपरचं नाव टाकू शकता, तुमच्या मॅनेजरचं नाव टाकू शकता, और एनीवन एल्स. अंडरस्टूड, ठीक आहे. बट इथे आय एम दी ओनर अँड आय एम दी क्रिएटर, सो ही रिक्वेस्ट मला झालेली आहे. इथे ओपन आहे सध्या रिक्वेस्ट, कोणी केली आहे, रेज, आणि मर्ज 2 कमिट्स इनटू मास्टर फ्रॉम फीचर्स. क्लिअर. तर हा पूर्ण डेटा इथे चेक करू शकता. आता आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. कमिट कोणते होणार आहे, तुम्हाला काही लिहायचं असेल मेसेज तर मेसेज लिहून तुम्ही याला क्लोज करू शकता. क्लोज पुल रिक्वेस्ट. युअर डेटा इज नॉट करेक्ट, कॅन यू इम्प्रूव्ह युअर डेटा क्वालिटी, असा मेसेज टाकून देऊ आपण आणि क्लोज करून टाकू. एक्सेप्ट करणार नाही. जर इश्यू आहे आपल्याला वाटतोय तर आपण इथे मेसेज लिहिणार, त्याला सांगून देणार, त्याला गाईड करणार की हे असं कर तसं कर, आणि देन क्लोज करून देणार आहे. समोरच्याला समजून जाईल बाबा क्लोज केली आहे, डेटा काही मर्ज झालेला नाही, आपल्याला परत काम करावं लागेल. कळलं. तर एवढं सिंपल आहे हे. ठीक आहे. जर तुम्हाला कमेंटच करायची असेल तर कमेंट पण करता येईल. क्लोज न करता कमेंट करायचं, कमेंट, आणि देन तो थोडा इम्प्रूव्ह करेल, परत मर्ज रिक्वेस्ट प्रेस कर. क्लिअर. ओके. सो दिस वन इज दी कमिट अँड क्लोज पुल रिक्वेस्ट. आपला कन्सेप्ट काय आहे, मर्ज करायचा, तर तुम्ही मर्ज करू शकता. मर्ज मध्ये 3 ऑप्शन्स आहे. क्रिएट अ मर्ज कमिट, कमिट क्रिएट होणार ऑटोमॅटिकली. स्क्वॅश and merge. The 2 commits from this branch will be combined into 1 commit.
तर स्क्वॅश अँड मर्ज हे काय असणार आहे, जे दोन कमिट्स आहे आपले त्या दोन कमिट्स मिळून एकच कमिट क्रिएट होईल आणि देन तो या मास्टर ब्रांच मध्ये कमिट सेव्ह होईल. क्लिअर आहे. तर ह्यांचा डिफरन्स समजून घ्या. rebased, the two commits from this branch will be rebased and added to the base branch. कळलं. तर या पद्धतीने आपण डायरेक्टली पुल रिक्वेस्ट वर क्लिक केलं आहे आणि त्यामध्ये तुमचा कमिट मेसेज काय येणार ते समजून घ्यायचं आहे इथे. ठीक आहे. पुल मर्ज रिक्वेस्ट हा ऑटोमॅटिक घेतलेला आहे, इट्स ओके. देन त्यानंतर सिंपल काय करायचं, कन्फर्म मर्ज. झालं मर्ज, कन्फर्म झालाय मर्ज. आता आपला डेटा हा आता इथे आणखी एक ऑप्शन मिळेल तुम्हाला, पुल रिक्वेस्ट सक्सेसफुल, मर्ज अँड क्लोज, युअर ऑल सेट फीचर ब्रांच कॅन बी सेफली डिलीटेड. तर हे ऑप्शन असतं वाय वी आर क्रिएटिंग न्यू ब्रांचेस. काम झालं, मर्ज करून टाकायचं आणि देन ती ब्रांच आपण डिलीट करू शकतो. कळलं. राईट. बट ऑर्गनायझेशन मध्ये हा ऑप्शन कधीच निवडायचा नाही, कारण हा रिस्की असेल. होऊ शकते तुम्हाला परत त्या डेटाची गरज पडली तर. ब्रांचेस क्रिएट करायला काय पैसे लागतात का? नाही. डिलीट कशाला करायचं. मोस्टली डेटाची गरज कधी ना कधी पडती. तर सिंपल आहे की तुम्ही या ऑप्शन सोबत खेळायचं नाही. आता इथे तुम्हाला एक अजून ऑप्शन दिसेल, रिव्हर्ट. रिव्हर्ट. ओके. तर हे रिव्हर्ट काय आहे, तर जे काही चेंजेस केले आहे तुम्ही ते पूर्ण बॅक. ठीक आहे. जे आता कमिट केलंय तुम्ही तो पूर्ण मागे जो लास्ट वाला तुमचा कमिट होता तिथे बॅक होऊन जाईल. ओके. आणि हे तुम्ही इथे सुद्धा करू शकता. ठीक आहे. हे तुम्ही इथे सुद्धा करू शकता. गीट लॉग बघा, आधी लॉग्स मध्ये एवढे सारे कमिट्स आहे आपल्याकडे. आता इथे बघा हेड कोण आहे, फीचर्स, कारण रिसेंट कमिट कुठे, फीचर मध्ये. दॅट इज वाय ही इज शोइंग अस अ हेड इज नथिंग बट अ फीचर्स, अ रिसेंट कमिट. क्लिअर. आता इथे बघा आपल्याला जर कुठे कुठल्या याच्यावर वापस जायचं असेल तर ते करू शकतो आपण. 8123 D5 कॉपी करू शकतो आपण आणि हा इथून बाहेर निघायला क्यू प्रेस केला मी. क्यू म्हणजे क्विट. तर आता काय करतोय, गीट रिव्हर्ट ही कमांड यूज करतो. गीट रिव्हर्ट. काय रिव्हर्ट करायचं आहे, कोणत्या आयडी वर रिव्हर्ट करायचं आहे ते बघू आपण. पुल टेस्ट क्रिएट F4 वर जाऊ. ठीक आहे. काय नाव आहे त्याचं, 951319. ओके. ई एंटर. वेटिंग फॉर. आता बघा इथे हा रिव्हर्ट वाला कमिट ओपन झालेला आहे. इथे आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे, रिव्हर्ट F4 फ्रॉम फीचर्स असं काहीतरी एक मेसेज देतोय. हा झाला हे विम एडिटर मध्ये ओपन. तर याला आपण सिम्पली एस्केप करणार, सॉरी इन्सर्ट आय, काही मेसेज टाकायचा आहे तो मेसेज टाका, अदरवाइज अशाच कंडिशन मध्ये याला सेव्ह करा. गीट रिव्हर्ट. डिलीट मोड F4 असं काहीतरी दाखवतोय तो. LS करून बघू. F4 इथे दिसणार नाही. दिसतंय का, नाही. तर रिव्हर्टचं काय कन्सेप्ट आहे समजलं. एखाद्या स्पेसिफिक कमिट वर तुम्ही वापस जाऊ शकता, घेऊन जाऊ शकता. ओके. गीट स्विच मास्टर LS इथे आहे, बट फीचर्स मध्ये अवेलेबल आहे का, नाही. आपण फीचर्स मध्ये काम केलं आहे ते, त्यामुळे तिथे दिसेल तुमचा ज्या ब्रांच मध्ये तुम्ही ज्या ब्रांचची ती कमिट असेल त्या ब्रांच मध्ये तो अप्लाय होणार. कळलं.
आणि हे आता तुमचं CLI मोड, मोस्टली तर CLI मोडवर काम करतो आपण, बट इफ यू इन केस तुम्हाला इकडे करायचं असेल तर इथे तुम्हाला रिवर्ट अवेलेबल आहे. इथून सुद्धा तुम्ही बॅकवर जाऊ शकता. अंडरस्टूड? ओके. सो आय होप तुम्हाला आवाज येतोय गाईज ऑनलाईन. ओके, कळलं एवढं? आता याला वापस चेक केलं, हा तर सक्सेसफुल झालेला आहे. आपण परत बॅचवर जाऊ. इथला काउंट आता गायब झालेला आहे. इथे पूर्ण डेटा अवेलेबल झालेला आहे मास्टरमध्ये. ठीक आहे. आता इथे जे काही काम झालं आहे ते आपल्या लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहे का? आपल्या लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहे का? नाही. सो मग आपण काय करणार? गीट पुल ब्रांच आपल्याकडे ही अवेलेबल आहे रिपोजिटरी. जर रिपोजिटरीज अवेलेबल नसती तर काय केलं असतं? आपण क्लोन केलं असतं आधी. तर सर्वात आधी क्लोन करतो आपण आणि त्यानंतर ना त्यामध्ये असलेला डेटा जो अपडेटेड डेटा असेल तो घ्यायचा असेल तर पुल करणार. git pull origin master. सी डेटा अवेलेबल झाला. ls सगळा डेटा अवेलेबल झालेला आहे. जे काय असेल गिट लॉग्स मध्ये चेक करा. सगळे कमिट्स पण तुमचे अवेलेबल झालेले असणार आहे. मर्ज पुल रिक्वेस्ट अवेलेबल आहे इथे, जे आपण कुठे गेलो होतो? गिटहब वर गेलेलं आहे. सी ते आयडी बघा काय आलेलं, युजर नो रिप्लाय github.com. कोणी केलंय हे? github.com. आणि हे कोणी केलंय? हे माझ्या लॅपटॉप वर केलंय. आयडेंटिफाय झालं बरोबर. सो दिस इज द बेनिफिट. इथून बाहेर निघायचं, क्यू दाबायचं. कळलं एवढा कन्सेप्ट? मर्जिंगचा कन्सेप्ट मी तुमचा क्लिअर करून दिलेला आहे गिटहब वर सुद्धा आणि CLI मोड मध्ये सुद्धा. क्लिअर? ओके. रिवर्ट कमांड पण तुम्हाला अंडरस्टूड झालेली असेल. आणि गिट डिफर कमांड सांगितली होती मी तुम्हाला, गिट diff. तर ही कमांड तुम्ही डिफ 2 ब्रांचेस मध्ये पण चेक करू शकता. आता आपण करू शकलो असतो कारण डेटा पण वेगवेगळा होता दोन्ही ब्रांचेस मध्ये. गिट डिफरन्स हा मोस्टली कधी यूज केलं जाते? जेव्हा सेम टाईपची फाईल असेल. F4 इकडे पण आहे, F4 तिकडे पण आहे, तर आणि F4 मध्ये डेटा जर कुठला ऍड केलेला असेल तर गिट डिफ कमांड ने आपण चेक करू शकतो की नवीन डेटा कोणता आलेला आहे. काल मी दाखवलेलं तुम्हाला. ओके. हा ते ब्रांचेस मध्ये पण आणि फाईल मध्ये पण बघू शकतो. क्लिअर आहे एवढं? ओके. आता काय राहिलाय? तर आपला एक राहिलाय छोटासा टॉपिक, गिट स्टॅश. ठीक आहे. गिट चीट शीट चालू होती आपली, मी क्लोज केली आहे बहुतेक. तर गिट स्टॅश हा कन्सेप्ट कशाचा आहे, है ना? गिट स्टॅश हा कन्सेप्ट कशाचा आहे ते बघू आपण. आता एक सिंपलचा एक्झाम्पल आहे की प्लीज कन्सिडर करा तुम्ही काहीतरी काम करताय, हा, किंवा कॉलेजचं काहीतरी काम करताय आज, पण सडनली उद्या मॅडमने सांगितलं की मॅथमॅटिक्सचं पूर्ण हे झालं पाहिजे, काय होमवर्क कम्प्लीट झालं पाहिजे. मग तुम्ही काय करणार? तुम्ही जे करताय, जे तुम्ही काम करताय ते काम इम्पॉर्टंट आहे का सध्या? नाही. कोणतं काम इम्पॉर्टंट आहे? मॅथ वालं काम इम्पॉर्टंट आहे. मग त्या टायमात तुम्ही काय करता? जे तुम्ही करताय जे इम्पॉर्टंट नाहीये ते काय करणार? साईडला ठेवणार आणि नेक्स्ट काय करायला घेणार? मॅथचं काम स्टार्ट करणार. बरोबर? सेम कन्सेप्ट आहे. ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याकडे एक टास्क आपण करत असतो, तो टास्क तेवढा इम्पॉर्टन्स नाहीये आणि लगेच बॉस सांगतो की दुसरा कोड मला पाहिजे क्रिएट करून. आपण त्यावेळेस काय करणार? हा कोड जो आपण ऍक्च्युली करतोय तो थोड्या वेळासाठी साईडला ठेवणार आणि बॉसने सांगितलेलं काम आधी करायला घेणार. तर दिस इज नथिंग बट अ स्टॅशिंग. कीप इट अवे फॉर अ मोमेंट और फॉर अ टाइम पिरियड. अदरवाइज त्याची गरज पडत नाहीये नंतर ना, तर त्याला डिलीट पण करू शकतो. हा, आपली त्या कामाची गरजच नाहीये समजा, तर ते काम आपण नंतर डिलीट पण करू शकतो. सिंपल आहे.
तर याच कन्सेप्टला काय म्हटलं जाईल, स्टॅश. अंडरस्टूड. तर ते आता कसं करायचं ते बघू. सिंपल आहे. कमांड्स कुठल्या सुटल्या का आपल्या इथे झालेत ना. रिसेट कमांड अनस्टेज करायसाठी यूज केली जाते, हे नॉर्मल आहे, ते तुम्ही एकदा चेक करून घ्याल. ठीक आहे. अशा भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या कमांड्स मिळतील तुम्हाला, तुम्ही त्या एक्सप्लोर करत चला. ओके. हा एक डिफरन्स लिहायचा तुम्ही, फेच आणि पुल मधला डिफरन्स, फेच आणि मर्ज मधला डिफरन्स. ओके. काय करायचं, फेच कमांड पण तुम्हाला खूप इझिली समजून जाईल. करती काय एकदम, तर तुमचा जो रिमोट डेटा आहे तो डेटा तुमच्या लॅपटॉप मध्ये सिंक्रोनाइज करतो. सिंपल आहे. ओके. तुमच्या लोकल लॅपटॉप मध्ये रिमोट वाला डेटा तो सिंक्रोनाइज करून देणार. सिंपल. तर फक्त तुम्हाला डिफरन्सेस बघायचे आहे की हा ऍक्च्युली फेच मध्ये काय होतं, पूल मध्ये काय होतं आणि मर्ज म्हणजे काय. सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी मी. ठीक आहे. फक्त डिफरन्सेस काढून ठेवा, कारण डिफरन्सेस विचारलं जातं इंटरव्ह्यूज मध्ये. फेच आणि मर्ज मधला डिफरन्स, फेच आणि पूल मधला डिफरन्स काय, किंवा पूल काय करतं आणि मर्ज काय करतं. तर या तिघांची ही डिफरन्सेस एकमेकांसोबत काढून ठेवा. ओके. काम सारखंच करणार आहे. मर्ज करायचं काम काय करणार आहे, दोन ब्रांचेसला मर्ज करतं. करेक्ट ना. आणखी फेच काय करतं, तर सिंक्रोनायझेशनचं काम करतं, आणि ह्या दोघांचंही काम पूल करतं. ठीक आहे. बट सेपरेटली करून बघायचं असेल, कधी कधी काय होतं, एखादे नवीन टॅग्स वगैरे येतात. ठीक आहे. तर ते फेच करण्यासाठी, ते सिंक्रोनाइज करण्यासाठी आपल्याला फेच कमांड करावी लागते यूज. सिंपल कन्सेप्ट आहे. तो आय होप तुम्हाला कळले मी काय म्हणतो. गिट डिफर दोन ब्रांचेस मध्ये चेक करा. गिट शो ने काय होईल, तर गिट शो ने तुम्हाला तुमच्या ऍक्च्युअल कमिट मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. कमिट आहे ना आपला हा, या कमिट मध्ये तुम्ही काय केलेलं आहे ते पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. गिट शो 951319E, तर यामध्ये काय केलं होतं तुम्ही ते तुम्हाला दिसेल. पर्टिक्युलर कमिटची फुल इन्फॉर्मेशन. अंडरस्टूड. हे सांगायची गरज नाहीच आहे. तो स्टॅश. तर आता हा जो कन्सेप्ट आहे आपण वर्क करून बघू. आपण मास्टर ब्रांच मध्ये काम करतोय. ठीक आहे. आपण मास्टर मध्ये काम करतोय. एवढा कंटेंट आहे आपल्याकडे. आपण F1 वर काम करायला सुरुवात करू. कॅट काहीतरी डेटा ऍड करतोय. ठीक आहे. आणि F1 मध्ये डेटा ऍड करायचा आहे. एंटर. This is stash data. Enter. Control D. ठीक आहे. कॅट F1 चेक करा. F1 मध्ये डेटा अवेलेबल आहे. एक लाईन एक्स्ट्राची ऍडेड आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे लाईन वगैरे चेक करायची गरज आहे ना. गिट स्टेटस चेक करा. लाल मध्ये दिसतंय, रेड मध्ये दिसतंय. क्लिअर. बट आता रिसेंटली सडनली आपल्याला काम काय आलंय, F3 कुठल्या दुसऱ्या एखाद्या फाईलवर काम करायचं. तर मी आता इथे काय करणार, git stash. आता मी अगेन गिट स्टेटस करतो. हा, गिट स्टेटस. काय दिसतंय का इथे? काहीच नाही, कारण जे काम करतोय आपण ते साईडला टाकून दिलं. आपण गिट स्टॅश करून ते साईडला टाकून दिलंय. एवढं इझी आहे की तुम्ही जे काम करताय ते काम तुम्ही एकदम साईडला टाकून द्या. आणि वर्किंग ट्री एम्प्टी दिसत आहे ना. ते कमिट होणार ना ते ऍड करू शकत आपण, नाही ते कमिट करू शकत. मल्टिपल फाईल्स असेल तर टाकू शकतो ना. आता एकच फाईल आहे ना आपल्याकडे. आता वर्किंग मध्ये भरपूर साऱ्या फाईल्स असेल आणि त्या सर्व टाकायचे असेल
तर सिंपल कमांड आहे git stash. ज्या कुठल्या फाईलमध्ये तुम्ही काय केलं असेल एडिट ते सगळं स्टॅश मध्ये जाईल. सो बी काय म्हणतात त्याला, येस, बी कॉन्फिडंट व्हॉट यू आर डुईंग. ऑलवेज चेक, डबल चेक करायचं ऑलवेज की कुठल्या फाईलमध्ये कोणता डेटा आहे. नाहीतर होऊ शकते इम्पॉर्टंट फाईल पण आहे आणि त्याच्यात पण डेटा आहे आणि तो पण आपण स्टॅच करतोय आणि समोर जाऊन तो पण डिलीट केला, गेलं मग कामातून. तर मोस्टली फाईलचे नाव टाका. अंडरस्टूड. आता आपला पूर्ण एरिया, वर्किंग एरिया सगळं क्लीन आहे. आपण दुसऱ्या फाईलवर काम करू शकतो इझिली, राईट ना. आता हे चेक करायचं असेल की आपण काही काम पेंडिंग मध्ये ठेवलेलं आहे का बॅक मध्ये, तर ते कसं करायचं, git stash stash list. तर हा दाखवेल तुम्हाला की तुम्ही एक जे रिसेंट कमिट होती, रिसेंट कमिट ती काय केलेली आहे, स्टॅश केलेली आहे. आणि काउंट सुरू होतो 0 पासून. पहिला स्टॅश आहे, अगेन तुम्ही काय काम करा, अगेन त्याला स्टॅश मध्ये टाका, त्याचं काउंट काय येईल 1. 0 पासून 0 1 2 3 4. WIP वर्किंग एरिया ऑन मास्टर. WIP चा फुल फॉर्म आता माझ्या लक्षात येत नाहीये, त्याला स्पेसिफिक वर्ड आहे, बघू, मला आठवत नाही आता सध्या. मोस्टली ते वेटिंग रिलेटेडच आहे, बट आता परफेक्ट वर्ड नाही आठवत आहे मला. ठीक आहे, कळलं. तर आता यापैकी जर हा स्टॅश तुम्हाला रिस्टोर करायचं असेल, याच्यावर परत काम करायचं असेल, तर काय करणार तुम्ही, अप करणार. काय करणार याला, सॉरी, पॉप, git stash पॉप. काय करणार, पॉप. आला डेटा परत, git स्टेटस आलाय परत वापस. पण हेच जर का तुम्हाला नको असेल, तर तुम्ही काय केलं असतं, git स्टॅश केलं. आता दिसेल का, दिसणार नाही. git stash list इथे आहे अवेलेबल, आणि हा इथूनच तुम्हाला डिलीट करायचं आहे, कामच नाही करायचं आहे, तर सिंपल ड्रॉप कमांड. काय, ड्रॉप केलं तर हा जो कमिट केलेला होता तो पूर्ण ड्रॉप होऊन जाईल. जे काही वर्किंग मध्ये चेंज होते ते ड्रॉप होऊन जाईल. आता तो लिस्ट मध्ये पण दिसणार नाही. क्लिअर आहे. आणि पॉप केलं तरी पण होणार नाही. नो स्टॅश एंट्रीज फाउंड, कारण आपण ते ड्रॉप केलेली आहे की मला त्याच्यावर कामच करायचं ना, जाऊ दे माझा मूड खराब झाला असं. बरोबर ना. बॉसने मला वेळेवर ते दुसरं काम दिलं, पुराण्या कामाचं, आता माझा मूड खराब झाला, जाऊ दे नाही करत. शेवटी मूडसोबत आपलं असं होतेच है ना. सेम काम आहे. अंडरस्टूड झालं, स्टॅश समजलं. ओके. 1 2 3 नंबर सांगितले ना, 0 1 2 3 हे यूज करायचे. येस, परत करून बघू आपण एखाद्या फाईलमध्ये परत. हा वन मोर थिंग, फाईलला तर चेकच नाही केलं, फाईलमध्ये काय चेंजेस झाले. ती लाईन दिसतीये का, नाही दिसणार. ठीक आहे, कळलं. सो STA स्टॅश टेस्टिंग, एंटर. आता एक लाईन ऍड झाली असणार, git. ठीक आहे ना, एकाच फाईलमध्ये करून बघतोय पण काय प्रॉब्लेम नाही. F1 झालं. याला करू आपण git stash झालं. परत एका फाईलमध्ये ऍड करू काहीतरी कंटेंट, F2. हा, F2 मध्ये ऍड करतोय
hello stash स्टॅश झालं. git stash status F2 मध्ये पण डेटा आलेला आहे. ठीक आहे. आता याला पण आपल्याला काय करायचं आहे, git स्टॅश करायचं. नो लोकल चेंजेस टू सेव्ह. ओके ओके ऍड करावं लागेल आधी. git add. हां git हां ठीक आहे. सेव्ह व्हायला पाहिजे होती ती, ऍड मध्ये करून आपण काय केलंय, स्टॅश केलेली आहे. तर git स्टॅश लिस्ट हां दिसतंय का, 0 आणि 1. जो रिसेंट कमिट आहे तोच दाखवणार आपला इथे. ठीक आहे. रिसेंट कमिट जो लेटेस्ट केलाय आपण गिटहब वर केला होता मर्जवाला, तोच इथे शो होतोय. त्याला काय प्रॉब्लेम होणार नाहीये. ठीक आहे. तर 0 आणि 1 इथे दिसतंय. आता यापैकी जर तुम्हाला एखादा ड्रॉप करायचा असेल तर तुम्ही ड्रॉप करू शकता. ड्रॉप करायसाठी मी कमांड सांगितली आहे, git stash drop drop 0. तर बघा ड्रॉप करताना काय केलं त्याने, फक्त 0 ला ड्रॉप केलेला आहे. लिस्ट 1 सॉरी हा चेंज होणारच तो. जो 1 होता तो आता 0 वर जाणार. हा इंडेक्सिंग जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित तिथे लागू. क्लिअर आहे. काही कन्फ्युजन, काही डाऊट. ओके. याला वापस करायचं असेल तर वापस पण करू शकतो. git pop 0 git pop 1 लगेच करायचं असेल तर. क्लिअर. तर ह्या कमांड्स आहेत इथे 4-5 कमांड आहे. एकदम इझी कन्सेप्ट आहे. हे करावं लागतं कधी कधी, आपल्याला कामात येतं, आपल्याला लर्न करणे आवश्यक आहे. क्लिअर आहे. तर ऑलमोस्ट ऑल पोर्शन ऑफ युअर गिट वी लर्न ऍक्च्युअली. ओके. हा वन मोर थिंग एक राहिला कन्सेप्ट, कॉन्फ्लिक्ट वाला. मोस्टली कॉन्फ्लिक्ट येतात. हा तर ते कॉन्फ्लिक्ट कसे होतात तर बघू आपण. मास्टर ब्रांच मध्ये एक फाईल आहे F1 है ना. पूर्ण स्टॅश आपण डिलीट करून टाकू. ड्रॉप 0. आता आपल्याकडे काय आहे, एकदम फ्रेश आहे, काहीच नाहीये कंटेंट मध्ये. आता इथे एक काम करू, F1 ला एडिट करू आणि फीचर ब्रांच मध्ये जाऊन सुद्धा F1 ला एडिट करू. क्लिअर. कन्सेप्ट समजून घ्या थोडा. कॅट मी काय करतोय, F1 ला एडिट करतोय. F1 मध्ये काहीतरी डेटा टाकतोय, डेटा फ्रॉम मास्टर असं टाकतोय. ओके. सिंपल एक लाईन. टेस्टिंग साठी तेवढंच इनफ आहे आपल्याला. आता मी काय करणार, git ऍड करतो याला, git commit -m आणि master data, git checkout फीचर्स. इकडे पण येणार git सॉरी cat F1 hello this is from okay. Git add, git commit -m from FEATURE एंटर. क्लिअर आहे. दोन्ही ठिकाणी कमिट केलेले आपण. आता मला काय करायचं आहे, मर्ज करायचं.
काय करायचं आहे, मर्ज. सो मी काय करणार, मास्टर मध्ये येणार. आपलं स्टॅश नाही, स्विच मास्टर. आलोय आपण मास्टर मध्ये. git merge merge apatu कॉन्फ्लिक्ट. तर अशा टाईपचा एक कॉन्फ्लिक्ट येतो की सेम फाईल आहे दोन ब्रांचेस मध्ये. आता ह्या दोन ब्रांचेस आपण आपल्या लॅपटॉप मध्ये करून बघतो. होऊ शकते तुमची सेम ब्रांच असेल. कोणती ब्रांच, सेम ब्रांच. सेम ब्रांच इथे तुम्ही कमिट केलेला आहे लॅपटॉपवर आणि तुम्ही ट्राय करताय रिमोट वरून काही डेटा घेऊन यायचा गिटहब वरनं. ठीक आहे. हे आता आपण काय करतोय, दोन ब्रांचेस मधलं काम करतोय. बट होऊ शकते तुमच्या एकाच ब्रांचेसचं काम असेल. मास्टर इथे पण आहे, एक फाईल ऍड केली. मास्टर इकडे पण आहे, एक फाईल तुम्ही इथे ऍड केली. पण हा जेव्हा कंटेंट तुम्ही पुल करणार कुठे, स्वतःच्या लॅपटॉप मध्ये, तेव्हा तुम्हाला हा इश्यू येईल. कारण दोन्हीकडे सेम फाईल एडिट झालेली आहे, भलेही ब्रांच सेम असेल. कळलं. आता रिझॉल्व कसं करायचं, तर आता कोणत्या स्टेट मध्ये गेलेला दिसतंय, तो मर्जिंग स्टेज मध्ये. काय म्हणतोय तो, ऑटो मर्जिंग F1 कॉन्फ्लिक्ट, मर्ज कॉन्फ्लिक्ट इन F1. कारण F1च फाईल आहे ना आपल्याकडे आता, ज्याला दोन्ही ठिकाणी आपण एडिट केलंय. सो ऑटोमॅटिकली मर्ज फेल्ड, फिक्स कॉन्फ्लिक्ट अँड देन कमिट द रिझल्ट. आता हा रिझॉल्व कसा करायचा, तर आता आपल्याला आपली जे फाईल आहे त्या फाईलला ओपन करावं लागेल. काय करावं लागेल, ओपन करावं लागेल. आणि यामध्ये दिसेल तुम्हाला दोन्हीचा कंटेंट दोन्हीचा दिसेल. बघा, ही लाईन आहे डेटा फ्रॉम मास्टर. आपण मास्टर मधला डेटा टाकलेला. आणि ह्या लाईन आहे कुठला, फीचर मधला. आता तू काय म्हणतोय, आपल्याला तुम्हाला F1 मध्ये ठेवायचं काय ऍक्च्युली ते डिसाईड करा. मग परत कमिट करा. कळलं. डेटा अलग अलग आहे, तुम्हाला काय ठेवायचं आहे तुम्हा बघा. गिट रिस्पॉन्सिबल नाही, तो फक्त सांगायचं काम करतोय. तर आपल्याला डेटा दोन्ही पाहिजे, कन्सिडर करा. तर हा जो हेड आहे हा काढून घ्यायचा आहेत ना. हा हेड म्हणजे डिवायडेशन असते दोन्हीचं. ही एक लाईन आणि ही एक लाईन. ठीक आहे. फीचर नाव ठेवायचं आहे, काय करायचं तुम्हाला बघा. ठेवला एवढा डेटा. इस्केप सॉरी, मी नॅनोने ओपन केलं आहे. कंट्रोल X Y एंटर. नॅनो F1. आता काय राहिलंय, एडिट केली ना आपण, डेटा एडिट केलाय, तर गिट ऍड करावं लागेल. गिट कमिट merge conflict resolve. आता इथे बघा मर्जिंगचं गायब झालंय, दिसतंय का. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, तुमच्या फाईल मधला डेटा कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व करणार. कळलं. आता इकडे एक कमिट केलाय तुम्ही, इकडे पण एखादं याच फाईल मध्ये काहीतरी टाईप करताय. इथे एडिट करता येईल तुम्हाला फाईल. एडिट दिस फाईल. डाटा फ्रॉम गिटहब. ओके. कमिट चेंजेस, अपडेट F1, चेंजेस कमिट झालं. आता हा सेम पर्टिक्युलर डेटा आपल्या लॅपटॉप मध्ये आहे का, नाही. तर आपण काय करणार आता, गिट पुल ओरिजिन मास्टर. कॉन्फ्लिक्ट बघा, कॉन्फ्लिक्ट आहे. आता परत काय करायला लागेल, सेम प्रोसेस करावी लागेल. त्याने डेटा घेऊन तर आलेला आहे, बट ऑटो मर्जिंग केलेली नाही.
तो काय म्हणतोय, तुम्ही तुमच्या फाईलला ओपन करा परत आणि इथे करायचं असतं. असं काही नाही आहे. तुम्ही विम वापरा, कॅट वापरा. कॅटने एडिट करता येईल का असं? नाही. विमने करता येईल तुम्हाला, विम वापरा, VI वापरा. मला थोडं इझी वाटतं नॅनो. आय प्रेस करा, एस्केप प्रेस करा, देन कोलन प्रेस करा, ह्याच्या एवढं पूर्ण प्रोसेस माझ्या वाचतात. मी नॅनोने ओपन केलं माझं काय होतंय, तो इन्सर्ट मोडमध्ये एंटर होतो. मी डायरेक्टली एडिट करू शकतो. हेड इथून मी गायब केलं, राईट, आणि हा डेटा पण मी गायब केला. कंट्रोल X करतोय, Y करतोय, एंटर करतोय, संपलं. git add git कमिट करायची आहे आता आपल्याला. काय झालं? Why it taking too long? Why it's taking too long? कळलं एवढं कन्सेप्ट? मर्जिंग, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, स्टॅश, इझी आहे. रिवर्स, डिफरन्स, फेच. आता ही फेच कमांड कशी काम करते ती पण तुम्हाला एक्झिक्यूट करून बघायची आहे. ठीक आहे. git FETCH फ्रॉम गिटहब, बघा आलं कुठून? फ्रॉम गिटहब टू आवर लोकल लॅपटॉप. तो चेक करतोय काही अपडेट असेल तिकडे तर ते इकडे घेऊन येईल, मग सिंक्रोनाइज करा. ठीक आहे. git commit -m. तिकडे काही नवीन ऍक्टिव्हिटी झाली नाही ना अजून, म्हणून git hub conflict resolve. ठीक आहे, सिंपल आहे. git log तुम्हाला दिसेल. हा गिटहब वाला कमिट होता जो आपण घेतलेला आहे आणि आता आपण आपल्या मास्टरमध्ये केलेला आहे. कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व, मर्ज कॉन्फ्लिक्ट. तर दोनदा आपण बघितलेला आहे आपला कॉन्फ्लिक्ट कशा पद्धतीने असतो. एक तर सेम ब्रांच but two different location, same branch, two different location, or two different branches from same location. Understood? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे कॉन्फ्लिक्ट्स रिझॉल्व करणार. and yes, this is all about your git and github. एवढं इनफ आहे. ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर तुम्हाला एवढं काम इनफ. कळलं? तर गिटहब मध्ये आणखी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर सांगा. वन मोर थिंग, मी तुम्हाला गिटलॅबचा एक छोटासा डेमो देतो. गिटलॅब ओपन करायला मला इनकॉग्निटो मध्ये जावं लागतं. तुम्हाला जावं लागणार नाही, कारण माझं गिटलॅबचं काहीतरी कुकीजचा काहीतरी इश्यू आहे, कॅचेसचा काहीतरी इश्यू आहे. तो नॉर्मली ओपन होतच नाहीये, म्हणून मला इथे करावं लागतं. सो तुम्ही तुमचं नॉर्मलच यूज करा. गिटलॅब इथे पण तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला यूज करावं लागेल, कारण कंपनीजमध्ये मोस्टली दोन्ही यूज होतात. सिस्को सारख्या कंपनीज गिटहब सोबत जातात आणि माझ्या टाईपच्या कंपन्या होत्या गिटलॅबमध्ये जातात. डिपेंड करतं कोणाला कोणता एन्व्हायरमेंट सूट होतो. क्लिअर आहे? नाही होते. तर गिटलॅब सुद्धा काय आहे, तर आपला एक ओपन सोर्स आहे. कशासाठी? रेपोजिटरीज क्रिएट करण्यासाठी. तुमचा प्रोजेक्ट सोर्स कोड सेव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करायचं असते? गिटलॅबचा यूज. जसं आता आपण गिटहब बघितलं आहे, गिटहब मध्ये थोडंसं क्रिटिकल थिंग्स वाटतात ह्या.
बट गिटलॅब मध्ये खूप इझी होऊन जातं. ओके, सो गिटलॅब मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप इझी होऊन जातं. इकडे माझी ओपनच होत नाही गिटलॅब. हे इथे अटकून जातं. बट इनकॉग्निटो मध्ये आहोत तर मे बी हा जाईल समोर, कारण याच्या आधी मी केलेला आहे. So I am going to try it on both side. ओके, सो काय आहे गिटलॅब. गिटलॅब हा तुम्हाला मोर सॉर्टेड वेने तुम्हाला काय करतो, रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, त्याला तुम्ही यामध्ये गिटलॅब CI/CD खूप जास्त फेमस पण होत चाललेलं आहे, कारण ते थोडंसं इझी वाटतंय लोकांना. जसं आपण जेनकिन्स बघतो, जेनकिन्स सोबत आपल्याला हे सुद्धा यूज करावं लागेल. अंडरस्टूड? क्या बात आहे, इथे ओपन झालं. इनकॉग्निटो घ्यायची गरज नाही. ओके, पाठवा मग मेल. पाठवलाय का तुम्ही? बरं. ओके, लेट मी ऍड वेरिफिकेशन कोड फ्रॉम गिटलैब. कोड दिया भी तो क्या दिया है, 838384. खूप छान वाटतंय, कारण इथे कधीच ओपन नव्हतं होत माझं एवढ्या दिवसात. तर हे आहे तुमचं गिटलॅब. ठीक आहे, आता इकडच्या टॅबची मला काही गरज नाही आहे. काहीतरी म्हणतोय हा पासवर्ड तुमचा. अच्छा, अलग अलग डिव्हाइसेसवर जर तुम्ही लॉग इन करून बघताय तर तुम्हाला असा पद्धतीचा वॉर्निंग येईल, चेंज युअर पासवर्ड. सो लिव्ह इट. नेक्स्ट बघा, हा तुमचा डॅशबोर्ड आहे नॉर्मली, आणि तुम्हाला इथे थोडंसं इझी दिसेल. लेफ्ट हँड साईडला सगळ्या गोष्टी इझी वेने काय केलं जात आहे, डिवाइड केले जात आहे, ते तुम्हाला इथे दिसेल. तर याला कसं यूज करायचं आता, तर इथे तुम्ही काय करणार, तुम्ही सिम्पली तुमचं अकाउंट क्रिएट केल्यानंतर प्रोजेक्ट्सवर येणार. सर्वात आधी काय मिळेल तुम्हाला, प्रोजेक्ट्स. आता जो रेपॉझिटरी म्हणजेच इथे काय, प्रोजेक्ट. गिटहब मध्ये काय आहे, रेपॉझिटरी. आणि इकडे काय नाव आहे, प्रोजेक्ट्स. सो एवढे सारे प्रोजेक्ट्स आहेत माझ्याकडे बनलेले ऑलरेडी. इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू वन, गो टू न्यू प्रोजेक्ट. कळलं? ब्लँक रेपॉझिटरी और काही तुम्हाला यूज करायचं असेल तर ते करू शकता तुम्ही. ब्लँक वर जायचं, नाव हा URL असेल. याला इथे सुद्धा प्रायव्हेट आणि पब्लिकचं ऑप्शन अवेलेबल आहे. आणि हे एक असते इंटरनल, ते फक्त ऑर्गनायझेशन साठी असतं, जे की मी यूज करतो. ठीक आहे, इंटरनल असतं कोणासाठी, फक्त ऑर्गनायझेशन लेवलसाठी पर्टिक्युलर युजर्सला आपण असाइन करतो. The project can be accessed by the logged in user except external user. सो पब्लिक प्रायव्हेट, पब्लिक ठेवलं तर येस पूर्ण दुनिया बघू शकेल, प्रायव्हेट ठेवलं तर येस ते ज्यांचे गिटहबच्या अकाउंटला तुम्ही परमिशन देणार. सो गो विथ दी पब्लिक वन, और इफ यू वॉन्ट टू प्रायव्हेट इट, मेक इट प्रायव्हेट, सो यू कॅन. हिअर यू कॅन सी readme.md. इथे readme.md पण मिळेल आपल्याला. ठीक आहे, सेम आहे, जसं गिटहब मध्ये अवेलेबल आहे तसंच readme.md इथे पण लिहायचं आहे. क्रिएट करायचा प्रोजेक्ट, डायरेक्टली तुमचा एक प्रोजेक्ट क्रिएट होईल, रेपॉझिटरी क्रिएट होईल. कशी दिसणार, सो कशी दिसणार तुमची, तर या पद्धतीने रेपॉझिटरी दिसेल. आणि यामध्ये सेम काम करायचं आहे जसं तुम्ही आतापर्यंत इथे केलेलं गिटहब मध्ये. कळलं? सेम काम.
कोडमध्ये दोन्ही गोष्टी दिसेल, git ssh https. कळलं? इथे तुम्ही डायरेक्टली इथे एडिट करू शकता फाईलला. इकडे तुम्हाला एडिट करायला इथेच एडिट करता येईल का? लेट्स सी. एडिट ऑप्शन आहे अवेलेबल और इथे हा, तर इथे एक एक्स्ट्रा ऑप्शन असतो आपल्याला एडिट करण्यासाठी फाईल्स वगैरे. इथे जायचं एडिट मध्ये आणि हा वेब IDE काय असेल, हा वेब IDE. जसं गिटहब मध्ये तिथल्या तिथेच मिळतंय, ओके. बट इकडे काय मिळतं तुम्हाला, वेब IDE. याला ओपन करा. याला ओपन केल्यानंतर काय होतं, तर एक विज्युअल स्टुडिओचा पूर्ण एन्व्हायरमेंट तो ओपन करून देतो, जिथे तुम्ही तुमच्या फाईल्स एडिट करू शकता. ओके, तो लोड घेतोय. सी GitLab वेब IDE. येस, VS कोड सारखं एकदम सेम दिसेल. तर कसं लिहायचं असते, इथे तुम्हाला फक्त कलर कोडिंग राहत नाही. इथे तुम्हाला कलर कोडिंग दिलेली राहणार नाही. हा पूर्ण ब्लँक राहील. आलाय कलर आलाय. मोस्टली काही ठिकाणी नाही दिलं, या ठिकाणी छान दिलं. ठीक आहे, हा सेम झाला मग आता. ठीक आहे, लोड व्हायचा होता म्हणून नसेल दिसत. मी खूप कमी यूज केलाय त्यामुळे. तर इथे आता तुम्ही डेटा ऍड करू शकता, डिलीट करू शकता. आणि सेम कमिट करायचं आहे. कमिट कसं करतात, तर इकडे कमिटचं ऑप्शन येईल, कमिट अँड पुश टू मेन. हा, आता इथे नाव असतं मेन, तिकडे बी मेन येतं. बट आपण काय ठेवलं, मास्टर ठेवलंय. तर ते थोडंसं कन्फ्युजन नाही करायचं. मास्टर ठेवा किंवा मेन ठेवा, आपली एकच ब्रांच आहे. तर GitLab बद्दल इथे तुम्हाला कमिट मेसेज टाकायचा आहे, इथून कमिट पुश करायचं आहे आणि ते तुम्हाला इकडे विजिबल होईल. क्लिअर आहे? आणि readme.md कशा पद्धतीने दिसतो, तर असं दिसतो. तर असं तुम्ही डॉक्युमेंटेशन क्रिएट करू शकता. क्लिअर? ओके. आता इथे बघा, जे SSH वगैरेचं काम आहे ते कुठून करणार तुम्ही, तर तुमच्या प्रोफाईल्स मध्ये सेटिंग मध्ये जाणार तुम्ही. सेटिंग सेटअप प्रोफाईल एडिट इथे नाही आहे, सॉरी. हा ऑप्शन खाली असायला पाहिजे, सेटिंग्स वाला. सेटिंग्स, प्रोजेक्ट रिलेटेड आहे ती. प्रेफरन्स मध्ये प्रेफरन्स मध्ये गेल्यानंतर पूर्ण ऑप्शन्स अवेलेबल झाले आहेत बघा इथे. तर इकडे दिसेल तुम्हाला प्रोफाईल सेटिंग, प्रोफाईल, बिलिंग, ऍप्लिकेशन्स, ऍक्सेस टोकन्स. जे तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं ऍक्सेस टोकन क्रिएट करायचं आहे, तर ते इथून करू शकता तुम्ही. पर्सनल ऍक्सेस टोकन म्हणतात त्याला. क्लिअर आहे? देन आहे तुमचं पासवर्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन, SSH की. जो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला इथे बघा, माझ्या लॅपटॉपची डेल एक की मी ऑलरेडी ऍड करून ठेवलेली आहे. कंट्रोल प्लेन हे कुठली आहे, डोंट नो. ठीक आहे, ओके. हे ऑलरेडी एक्सपायर्ड पण झालेले आहेत. तुम्ही डिलीट जरी केलं तर काही फरक पडणार नाही. ठीक आहे. सो लेट मी रिमूव्ह दिस बिकॉज त्यांची काही गरज नाहीच आहे तशी पण. तर SSH की तुम्ही इथे ऍड करणार आणि तुमचा डायरेक्टली SSH थ्रू कनेक्शन घेऊ शकता.
कळलं? समजलं? ओके. तर इथे मोर इझी वेने तुम्हाला दिसेल, लोगोवर क्लिक केलं तर डायरेक्टली होम पेजवर येतो आपण. तर इथे काय कन्सेप्ट आहे, तर एखादी रेपॉझिटरी जर तुम्ही यूज करताय, रेपॉझिटरीमध्ये तुम्हाला डायरेक्टली CI/CD ऑप्शन अवेलेबल असते. गिटहबमध्ये जे ऑप्शन आहे अवेलेबल ॲक्शन, हे ॲक्शन ऑप्शन असते तुमच्या CI/CDचं. इथे असते तुम्हाला डायरेक्टली CI/CD म्हणून ऑप्शन. बिल्ड बघा इथे पूर्ण दिसणार काय काय करायचं आहे तुम्हाला. मॅनेज करायचं असेल तर ऍक्टिव्हिटी मेंबर्स वगैरे ऍड करता येईल तुम्हाला या रेपॉझिटरीमध्ये. प्लॅन करायचं असेल तर इश्यूज बोर्ड माइलस्टोन हे टाकता येईल तुम्हाला. विकिपीडिया पण ते जाता येईल. ऑटोमेट करायचं असेल तर एजंट्स, कोड करायचे असेल तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स मिळतील तुम्हाला. रेपॉझिटरीमध्ये ब्रांचेस करायचे, कमिट करायचे, टॅग हे चेक करायचं असेल तर सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बिल्डमध्ये तुम्ही पाईपलाईन बिल्ड करू शकता, त्याचे जॉब्स बघू शकता. जेव्हा तुमचं हे CI/CD वाला कन्सेप्ट क्लिअर होईल तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन्स पण कळून येतील. क्लिअर? सो हा सिम्पली तुम्हाला एक्सप्लोर करायचा आहे छोटासा ऑप्शन गिटलॅबला. सिमिलरली विथ गिटहब आणि गिटलॅब मध्ये डिफरन्स पण माहिती पाहिजे. ठीक आहे. सो हे एक्सप्लोर करा. आपण इथेच थांबू आजच्यासाठी.